प्रश्न क्रमांक 1 पहा. जर घड्याळात 3:40 झाले असताना आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल? हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. हे सर्व जे प्रश्न आहेत आपण पोलीस भरतीला आलेले प्रश्न सोडवून घेणार आहोत. हा आपला तिसरा व्हिडिओ असेल. बघा हा प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो? किती टाइम दिला आपल्याला? 3:40 असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर काय करायचं? जर घड्याळ 12 तासाचे असेल तर ह्या दिलेल्या वेळाला काय करायचं? 11:60 मधून वजा करायचं. आणि जर 24 ताशी घड्याळ असेल तर ह्या दिलेल्या टायमिंगला आपण काय केलं असतं? 23:60 मधून वजा केलं असतं. 24 ताशी जर घड्याळ असेल तर 23:60 मधून वजा करायचं आणि 12 ताशी जर घड्याळ असेल तर 11:60 मधून काय करायचं? त्याला वजा करायचं. आपल्याला आरशात किती वाजल्यासारखे दिसतील? किती टाइम दिले आपल्याला? 3:40. हे 11 तास आहेत, ही 40 मिनिट आहेत, 60. मग तासाच्या खाली तास लिहायचं 3 तास. मिनिटं किती दिलेत आपल्याला? 40 मिनिटं. मग 60 मिनिटाच्या खाली 40 मिनिटं लिहायचे. आता ह्यांचं फक्त सबट्रॅक्शन करायचं, वजाबाकी करायची. 60 मधून 40 गेले, खाली राहिले 20. हे 11 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 8. 8 राहिले. म्हणून जर घड्याळ 3:40 झाली असताना आरशात जर आपण पाहिलं तर किती वाजल्यासारखे दिसतील आपल्याला? 8:20. 8:20 असे दिसतील आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 पहा. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास बोला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? अशा पद्धतीचा आपला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. एक काम किती दिवसात करायला? 20 दिवसात. बोला ते काम करण्यास किती दिवस लागतात? 30 दिवस. आपल्याला विचारले जर हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. बघा कसा सोडवायचा. ला किती दिवस लागतात? 20. मग 20 ह्याच्या गुणाकारामध्ये काय करायचं? बोला लागतात 30 दिवस. 20 गुणाकारामध्ये 30 करायचं आणि यांच्या छेदामध्ये काय करायचं? दोघे जण मिळून म्हणले म्हणून काय करायचं? ह्या दोघांची बेरीज खाली करायची. 20 आणि 30 किती झाले? 50. आता ह्यांचं करायचं भागाकाराची क्रिया. 30 वरचा 1 शून्य कट करायचा, खालच्या 50 वरचा 1 शून्य कट करायचा. आता हे 20 ला 5 न भाग जातो, भागाकार करायचा. 5 1 5 पंचोक 20. आता उरलं काय? 4 गुणाकारामध्ये 3, ह्या दोघांचा गुणाकार करायचा फक्त. 4 त्रिक 12. 12 दिवस. म्हणून त्या दोघाला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? तर 12 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3 पहा. 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. ह्याची मांडणी बघा कशी करायची. किती कामगार आहेत? 20 कामगार आहेत, म्हणून ते 20 लिहून घ्यायचं. त्यांच्या गुणाकारामध्ये काय करायचं? रोज किती तास काम करतात 20 कामगार? 6 तास. 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. म्हणजे बरोबर चिन्हाच्या पुढे काय करायचं? काम लिहायचं. किती काम आहे? किती वस्तू तयार करतात? ते 35 वस्तू तयार करतात. मग काय करायचं? 20 कामगार रोज म्हणजे 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय लिहायचं? काम लिहायचं. 35 वस्तू तयार करण्याचं काम आहे म्हणून आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे काम लिहिलं. नंतर काय म्हणले? तेवढ्याच वस्तू, ही जी 35 वस्तू आहेत का, तेवढ्याच वस्तू इथं बरोबर चिन्ह, तेवढ्याच वस्तू इथं लिहायच्या. तेवढ्याच वस्तू 35. तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना, कामगार इथं 15 कामगार, 20 कामगाराच्या खाली 15 कामगार, 15 कामगारांना रोज किती तास काम करावे लागेल? गुणाकारामध्ये आपल्याला किती तास विचारले, रोज किती तास काम करावं लागेल. गुणाकारामध्ये ते x लिहायचं. अशी एक रेष मारायची. आता करायचा यांचा तिरकस गुणाकार. 20 गुणाकारामध्ये 6, 20 गुणाकारामध्ये 6, गुणाकारामध्ये 35 आणि ह्यांच्या छेदामध्ये काय करायचं? 35 गुणाकारामध्ये 15 करायचं. 35 गुणाकारामध्ये 15 आपल्याला x ची किंमत भेटून जाते. आता वरी पण 35 आहेत, खाली पण 35 आहेत. 35 ला 35 काय झाले? कॅन्सल झाले. आता हे तर 20 आहेत, खाली 15 आहेत. 20 ला आणि 15 ला 5 न भाग जातो, भाग द्यायचा. 5 त्रिक 15 पंचोक 20. आता वरी 6 उरले, खाली 3 आहेत. 3 न 6 ला भाग जातो, भाग द्यायचा. 3 1 3, 3 2 6. आता उरलं काय? 4 गुणाकारामध्ये 2, ह्या दोघांचा गुणाकार करा. 4 2 8, म्हणून x ची किंमत किती आली? 8 आली. 15 कामगारांना रोज किती तास काम करावं लागेल? तर 8 तास काम करावं लागेल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 पहा. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? हा आपल्याला बेसिक प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. आपल्याला पाठच पाहिजे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती? आपल्याला पाठच पाहिजे. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहेत 25.
ह्याच्याबद्दल अजून मूळ संख्या येत आहे. एक आपल्याला जर असं विचारलं की 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती, तर 1 ते 50 मध्ये मूळ संख्या 15 आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारला तर ते आला पाहिजे. 1 ते 50 मध्ये मूळ संख्या 15 आहेत. 1 ते 100 मध्ये जर आपल्याला मूळ संख्या विचारली तर 25. आपल्याला ह्यांची बेरीज विचारली 1 ते 100 मध्ये मूळ संख्येची बेरीज किती, तर 1060 ही पाठच ठेवायला पाहिजे. आणि 1 ते 50 मध्ये मूळ संख्येची बेरीज विचारली तर किती, 1 ते 50 मध्ये मूळ संख्येची बेरीज किती आहे, 328. मूळ संख्येच्या जोड्या हा बी प्रश्न आपल्याला विचारला जातो पोलीस भरतीला. 1 ते 100 मध्ये मूळ संख्येच्या जोड्या किती आहेत, तर 8 जोड्या आहेत मूळ संख्येच्या. आपल्याला काय विचारला होता हा प्रश्न, 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती, तर एकूण मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत 1 ते 100 मध्ये. क्रमांक 5 पहा, 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा, याची मांडणी बघा कशी करायची मांडणी. इथं मीटर मध्ये दिले आपल्याला, इथं सेंटीमीटर मध्ये दिले. प्रमाण सारखे का, प्रमाण सारखं नाही. सगळे सुरुवातीला अशा प्रश्नामध्ये प्रमाण सारखं करायचं. इथं सेंटीमीटर मध्ये, इथं मीटर मध्ये. आता मीटरला सेंटीमीटर करायचं. आता 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं, 600 सेंटीमीटर. 100 न गुणा लागतोय सेंटीमीटर करण्यासाठी. 6 मीटरला सेंटीमीटर केलं किती, 600 मीटर लांब जे 600 सेंटीमीटर गुणाकारामध्ये. इथे 4 मीटर रुंद, मग 4 मीटरला पण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर झालं, 400 सेंटीमीटर झालं. 600 गुणाकारामध्ये 400 आणि ह्यांच्या छेदामध्ये काय करायचं, किती किती आपल्याला खोलीमध्ये किती बाय कितीच्या बसवायच्यात, 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील असं म्हणलंय आपल्याला. मग 20 सेंटीमीटर लांब आहे आणि 20 सेंटीमीटर रुंद, त्याच्या छेदामध्ये लिहून घ्यायचं 20 गुणाकारामध्ये 20 सेंटीमीटर लांब आहे आणि 20 सेंटीमीटर रुंद, अशी ह्याची मांडणी करायची. आता करायचं फक्त कॅल्क्युलेशन. ह्या 400ला 20 न भाग जातो, भाग द्यायचा. 20 एक 20, 20 दोन्ही 40. हा शून्य जसा तसा लिहून घ्यायचा. आता खाली 20 आहे, वरी पण 20 आहे. 20 ला 20 काय झाले, कॅन्सल झाले. उरले किती, 600. मग 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील, तर 600 फरशा बसतील. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 पहा, राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो मागे फिरला व पुन्हा उजव्या बाजूने 90च्या कोनातून वळला, तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल. अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दिशा माहिती पाहिजे. सगळ्यात आपण इथे दिशा काढू. ह्या साईडला असते पूर्व दिशा, पूर्वच्या समोर पश्चिम, खाली दक्षिण, दक्षिणच्या वरी कोणती असते, उत्तर दिशा असते. आता प्रश्न बघूत आपल्याला काय म्हणतंय, राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. ही पूर्व दिशा आहे. राम इथं उभा, आपण इमॅजिन करू तर राम इथं उभा आहे. रामचं तोंड कोणत्या दिशेस, पूर्व दिशेस तोंड करून उभा आहे. म्हणजे रामचं तोंड कुठं, इकडे पूर्व दिशेला. आपल्या प्रश्नामध्ये म्हणले राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. रामचं तोंड कोणत्या दिशेला, पूर्वेला. इथं उभा असेल राम, रामचं तोंड इकडे असेल, पूर्व दिशेस तोंड करून उभा होता. पुन्हा काय म्हणले, तो मागे फिरला. इथं उभा होता, तो मागे फिरला म्हणजे इकडे फिरला, इकडे अपोजिट त्याच्या. इकडली कोणची, इकडे फिरला, इकडे पूर्वेकडे तोंड करतो केलेलं उभा होतं त्यानं. नंतर म्हणले तो मागे फिरला म्हणजे आता इकडे फिरला असं. आता तोंड कोणत्या दिशेस, त्याचं पश्चिम दिशेस तोंड आहे. व पुन्हा उजव्या बाजूने 90च्या कोनातून वळला. आता इकडे पश्चिमेकडे बघतोय, मग रामची उजवी दिशा कोणती असणार, ही असेल उजवी दिशा. मग 90च्या कोनातून इथं असा वळला म्हणतो, इकडं इथं आला सध्या ते. तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल, मग सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशे आहे, उत्तर दिशेस सध्या त्याचे तोंड असेल. रामचे तोंड कोणत्या दिशेस असेल, तर उत्तर दिशेस. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 पहा, श्यामरावाने 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता. अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडायचा बघा. किती रुपयांचे कर्ज घेतले श्यामरावांनी, टोटल 2250 रुपयांचे कर्ज घेतले. ते किती हप्त्यात फेडलेत, तर 5 हप्त्यात फेडलेत. जर 2250ला जर आपण 5 न भागलं तर आपल्याला सरासरी हप्ता भेटते. इथे लिहायचं 2250 भागाकारामध्ये 5.
2250ला जर आपण 5 न भागलं तर आपल्याला सरासरी हप्ता भेटतंय म्हणजे मधली संख्या आपल्याला भेटते. आता 5 न काय करायचं, 22ला भाग द्यायचा. 5 एक 5 पंचोक 20, 22 मधून 20 गेले, खाली राहिले 2, इथं झाले 25. आता 5 न काय करायचं, 25ला भाग द्यायचा. 5 5 25, हा शून्य जसा तसा लिहून घ्यायचा. 450 जी संख्या आली आपली ती सरासरी हप्ता आलाय म्हणजे मधली संख्या आली. 450 जी संख्या आली का आपली सरासरी हप्ता आलाय हा म्हणजे मधली संख्या. टोटल किती हप्ते, 5 हप्ते. ही झाला एक हप्ता म्हणजे मधली संख्या झाली. पलीकडे 2 हप्ते आणि ह्या 450च्या अलीकडे 2 हप्ते, टोटल 5 हप्तेत ना. अलीकडले 2, पलीकडे 2, हे मधला एक म्हणजे 5 हप्ते टोटल झाले. काय म्हणलंय, मागील हप्ता हा 50 रुपयांना अधिक आहे. मग 450च्या पलीकडे गेलं तर 50 रुपयांना अधिक होणार. 450 आणि 50 किती, 500. आणि 500 प्लस 50 किती, 550. आता ही मधला हप्ता आहे 450. मग 450च्या अलीकडली संख्या किती होणार, 400. मग 400च्या अलीकडली किती होणार, 50 न कमी, 350. आपल्याला काय विचारलंय, तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता, हा झाला पहिला हप्ता. त्याचा किती रुपयांचा होता, 350 रुपयाचा पहिला हप्ता होता. आपल्याला जर विचारलं असतं त्याचा 5वा हप्ता किती रुपयांचा होता, तर आपण दिला असतं 550. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय, तर शामरावांचा पहिला हप्ता किती रुपयांचा होता, तर 350 रुपयांचा होता. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 पहा. एक नावाडी आपल्या नावेने नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 3 तासात 24 किलोमीटर अंतर पार करतो. त्याच नावेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 3 तासात 12 किलोमीटर अंतर पार करतो. तर नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती किलोमीटर असेल, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडायचा बघा. एक नावाडी आहे, आपल्या नावेने नदीच्या प्रवाहाच्या दिशेने 3 तासात किती किलोमीटर अंतर पार करतो, तो 24 किलोमीटर. म्हणजे एका तासात किती करेल, मग 3 तासात 24 किलोमीटर करतोय. मग एका तासात किती, ह्याला 3 न भागायचं. 3 1 3, 3 8 24. म्हणजे एका तासात तो किती अंतर पार करायला, 8 किलोमीटर. 3 तासात 24 किलोमीटर करतोय, मग 1 तासात किती, 8 किलोमीटर. नंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती, 3 तासात 12 किलोमीटर अंतर पार करतो, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग एका तासात किती करीन, 3 चौक 12, 3 1 3, 3 चौक 12, म्हणजे एका तासात 4 किलोमीटर अंतर पार करून ते. तर आपल्याला काय विचारलंय, तर नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती. ज्यावेळेस आपल्याला प्रवाहाचा ताशी वेग विचारतील तेव्हा हे काय करायचं, किलोमीटर प्रति तासांची वजाबाकी करायची. 8 किलोमीटर प्रति तास आलाय पहिला, आणि नंतर किती, 4 किलोमीटर प्रति तास. जर आपल्याला प्रवाहाच्या ताशी वेग विचारला तर ह्या किलोमीटरची वजाबाकी करायची. 8 वजा 4, 8 मधून 4 गेले, खाली राहिले 4. ह्याला 2 न भागायचं. 2 न का भागायचं, कारण की 2 ताशी वेग दिलेत म्हणून आपण ह्याला 2 न भागायचं. बे बे 2 4, किती आलं, 2 किलोमीटर प्रति तास. जर आपल्याला असं विचारलं असतं इथं आपण वजाबाकीच काय केली, ज्यावेळेस आपल्याला प्रवाहाचा ताशी वेग विचारतील त्यावेळेस आपण वजाबाकी करायची. आणि बेरीज कधी करते, ज्यावेळेस आपल्याला असं विचारलं असतं स्थिर पाण्यातील नावेचा वेग असं जर विचारलं असतं, स्थिर पाण्यातील नावेचा संत वेग असं जर विचारलं असतं, तर आपण ताशी वेगांची बेरीज केली असती आणि त्याला 2 न भाग दिला असतं. ज्यावेळेस प्रवाहाचा ताशी वेग विचारतील त्यावेळेस ताशी वेगांची वजाबाकी करायची आणि स्थिर पाण्यातील संत वेग असं विचारल्यावर बेरीज करायची. मग आपल्याला काय विचारलं होतं, प्रवाहाचा ताशी वेग किती, तर 2 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9 पहा. एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके अन्न उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले अन्न आणखी किती दिवस पुरेल, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा, त्याची मांडणी बघा कशी करायची. एका सैनिकी तळावर सुरुवातीला किती सैनिक होते, 100. मग 100 लिहून घ्यायचे, 100, आणि ह्यांच्या गुणाकारामध्ये काय करायचं, दिवसातून दिवसांची संख्या वजा करायची. पुढची स्टेप काय करायची, आपल्याला किती दिवस दिले, 10 दिवस. नंतरचे दिवस किती, 2. मग दिवसातून दिवसांची संख्या वजा करायची. 10 मधून 2 वजा, खाली किती राहिले, 8. 100 गुणाकारामध्ये 8 लिहायचे आणि यांच्या छेदामध्ये काय करायचं. नंतर काय म्हणलं आपल्याला, 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. मग सुरुवातीचे सैनिक किती होते, 100. मग आणखी 60 आले, किती झाले, 160. मग ह्यांच्या छेदामध्ये 160 लिहायचे. सुरुवातीचे 100 नंतर 60 वाढले म्हणून 100ची 60ची बेरीज केली आपण, किती झाले, 160. आता 160 वरचा एक शून्य कट करायचा, हे 100 वरचा एक शून्य कट करायचा. हे 8 न 16ला भाग जातो, भाग द्यायचा. 8 1 8, 8 2 16. आता उरलं काय, 10 भागाकारामध्ये 2. ह्या 2 न काय करायचं, 10ला भाग द्यायचा. बे 1 बे 5 10. म्हणून त्या 60 सैनिकांना जे आहे राहिलेले अन्न किती दिवस पुरेल, तर 5 दिवस पुरेल. ऑप्शन क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 10 पहा. 1200 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायला सांगितलंय. मुद्दल किती दिले आपल्याला 1200. 1200 मुद्दल लिहून घ्यायचं. 1200 गुणाकारामध्ये किती दर दिले आपल्याला 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, दर किती 10%चा. मी इथं लिहायचं 110 आणि छेदस्थानी 100 करायचं. गुणाकारामध्ये दुसऱ्या वर्षी 2 वर्षाचे म्हणलेत नाही, पहिल्या वर्षी झालं 110 छेदस्थानी 100. दुसऱ्या वर्षाचं बी किती टक्के दराने 10% दरानं 110 छेदस्थानी 100. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. ह्या 1200 वरचे 2 शून्य कट करायचे, इथे ह्या 100 वरचे 2 शून्य कट करायचे. 110 वरचा 1 शून्य कट करायचा, खालचा 100 वरचा 1 शून्य कट करायचा. वरच्या 110 वरचा 1 शून्य कट, खालचा 10 वरचा 1 शून्य कट करायचा. आता ह्यांचं कॅल्क्युलेशन करायचं फक्त. 12 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 11. आता 12 इथंच राहू द्यायचं. 11चा वर्ग किती, 11 गुणाकारामध्ये 11 किती 121. 12 गुणाकारामध्ये 11चा वर्ग 121. आता 12चा आणि 121चा गुणाकार करायचा. 12 जर 1 ला गुणलं, 12 1 12. 1200ला 2चा हातचा आले 1. 12 2 24. 24 आणि 1 किती 25. 25ला 5चा हातचे आले 2. 12 1 12. 12 आणि 2 किती 14. 1452 जे आलेलं आहे ते व्याज आलंय का आपलं, नाही, ही आली आहे रास. 1452 काय आली, चक्रवाढ व्याजाची रास आलेली आहे. जर आपण ही रास मुद्दलामधून जर वजा केली तर आपल्याला व्याज भेटून जातं. मुद्दल किती आपलं 1200, रास किती आली आपली 1452. मग रास काय करायची, मुद्दलामधून वजा करायची. 1452 वजा 1200, ह्या दोघांची फक्त वजाबाकी करायची, आपल्याला चक्रवाढ व्याज भेटून जातं. 2 मधून 0 गेले खाली राहिले 2. 5 मधून 0 गेले खाली राहिले 5. 4 मधून 2 गेले खाली राहिले 2 आणि 1 मधून 1 गेला खाली राहिले 0. 252 काय आलंय आपलं, चक्रवाढ व्याज आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 252. प्रश्न क्रमांक 11 पहा. 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे, असा आपला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. आता 4चा घन किती, 4चा 3 वेळेस गुणाकार करायचा. आपल्याला तोंडी पाठ पाहिजे, घन वर्ग पाठ पाहिजेत आपल्याला. 4चा घन किती, 4चा 3 वेळेस गुणाकार करायचा. 4 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 4. 4 चौक 16, 16 चौक 64. तोंडी पाठ पाहिजे. 4चा घन आपल्याला 64. किती पट आहे, पट म्हणलं की ह्याला भागाकारामध्ये. नंतर 8च्या वर्गाच्या किती पट आहे. आता 8चा वर्ग किती 64. 8चा 2 वर्ग म्हणलं की 2 वेळेस गुणाकार करायचा. जर घन म्हणलं तर 3 वेळेस गुणाकार करायचा. आता 8चा वर्ग म्हणलं होतं, मग 8चा किती वेळेस गुणाकार करायचा आपण, 8चा 8 वेळेस. 8 8 64. आपल्याला विचारलंय 4चा घन किती आला 64, 8चा वर्ग किती आला 64. 8च्या वर्गाच्या किती पट आहे म्हणते 4चा घन. मग आता ह्या दोघांची किती पट आहे, 64 64चा किती पट आहे. 64 जर 64ला भाग दिला तर उत्तर किती येते, 64 1 64. म्हणजे किती पट झाला, तर 1 पट झाला फक्त. 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे, तर 1 पट आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 पहा. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती मीटर असेल, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्नाचं उत्तर बघा कसं सोडवायचा. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. टोटल खांब किती आहेत, 16 खांब. मग 16 खांबातील अंतर किती दिले आपल्याला 480 मीटर. नेहमी लक्षात ठेवायचं, पहिला खांब जे असते का, सुरुवातीचा खांब कधीही मोजला जात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, 16 खांबातून 1 खांब वजा करायचा. 16 वजा 1 किती 15. मग 15 काय करायचं, 480ला भाग द्यायचा. कधी सुरुवातीचा खांब जे आहे का ते मोजला जात नाही, ग्राह्य धरला जात नाही. म्हणून 16 वजा 1 केला आपण, राहिले 15. 16तून 1 वजा केले 15. मग 15 काय करायचं, टोटल अंतर किती दिले आपल्याला 480. मग 480ला काय करायचं, 15 भाग द्यायचा. तर देऊ आपण 480 भागाकारामध्ये 15. आता 15 480ला भाग द्यायचा. 15 1 15, 15 2 30, 15 3 45. 48 मधून 45 गेले खाली राहिले 3, इथं झाले 30. 15 30ला भाग द्यायचा. 15 1 15, 15 2 30. 32 मीटर अंतर आलं. मग काय आपल्याला काय प्रश्न विचारलाय, 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. 5वा खांब आणि 9वा खांब ह्या दोघात खांबातील अंतर किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ह्या दोघात फरक किती आहे, 9 मधून 5 गेले खाली किती राहिले 4. गुणाकारामध्ये ह्याला काय करायचं, 4 करायचं. आता 32 गुणाकारामध्ये 4 करायचं. सुरुवातीला काय करायचं आहे, 4 न 2 ला गुणायचं. 4 2 8. पुन्हा 4 न 3 ला गुणायचं. 4 3 12. म्हणून ते 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती मीटर आलेलं आहे, तर 128 मीटर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 पहा. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% ने कपात केली.
नंतर 10% वाढ केली तर मूळच्या किमतीत किती टक्केचा फरक पडेल, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. सुरुवातीच्या वस्तू सुरुवातीला 20% काय केली, कपात केली. सुरुवातीला ही वस्तू होती 100%. 100% वर किती टक्क्याची कपात केली, तर 20%ची कपात. मग 100 मधून जर 20 कपात केली तर शिल्लक किती राहिली, 80% राहिली. म्हणजे 80 मध्ये 80 लिहायची, छेदस्थानी 100. सुरुवातीला 100 होती, नंतर आपण 20%ची कपात केली. मग 100 मधून 20 वजा, वरी राहिले 80, खाली 100. ह्याच्या गुणाकारामध्ये नंतर काय म्हणलंय, 10%ची वाढ केली. सुरुवातीला होती 100%, 10%ची वाढ कशी असते, 100वर 10 प्लस करायचे, म्हणजे वरी किती झाली, 110 झाली. आता करायची भागाकाराची क्रिया. 80 वरचा 1 शून्य कट करायचा, खालचा 100 वरचा 1 शून्य कट करायचा. ही 110 वरचा इथला 1 शून्य कट करायचा, अलीकडला 10 वरचा 1 शून्य कट करायचा. आता उरला काय, 11चा आणि 8चा गुणाकार करायचा. 11 8 88. खालचे शून्य जसे तसे, खालचे 100 जे आहेत जसे तसे खाली लिहून घ्यायचे. 100वर किती आले, 88 आले. किती कमी आले, 100 मधून 88 गेले, खाली किती राहिले, 12. 12%ची काय झाली, 12%चा फरक पडेल. सुरुवातीला होती किती, 100. 100 वरून फक्त 88च आले. मग किती टक्क्यानं कमी आले, 12% कमी आले. आपल्याला विचारलं होतं तर मूळच्या किमतीत किती टक्क्याचा फरक पडेल, तर 12%चा फरक पडणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 14 पहा. एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहील, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्नाचं उत्तर बघा कसं काढायचं. टोटल किती लिटर दूध आहे आपण काढून घेऊ. 805 लिटर कशाचे दूध, गाईचे ते लिहून 805 लिटर गाईचं दूध आहे. आणि म्हशीचं दूध किती आहे, 915 लिटर. त्या दोघांची बेरीज करू आपण. टोटल किती लिटर दूध आहे हे बघू आपण. टोटल किती लिटर दूध आहे त्याच्यातून काय करू, टोटल दुधातून आपण 1575 जर वजा केले, कारण ती म्हणले त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली, मग शिल्लक दूध किती, ह्या दोघांची बेरीज करून घेतो आपण. टोटल दूध किती लिटर आहे ते बघू. ह्या 5 आणि 5 किती, 10. 10 शिला शून्याचा हातचा आला 1. ही 1 आणि 1 किती, 2. 8 आणि 9 किती, 17. मग टोटल दूध किती आहे, 1720 लिटर झालं टोटल दूध. मग त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली, मग शिल्लक दूध किती, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. टोटल किती दूध आहे, 1720 लिटर. त्यापैकी 1575 विकलं गेलं म्हणजे विक्री केली. मग 1720 मधून जर 1575 लिटर आपण वजा केले तर आपल्याला शिल्लक दूध किती ते माहिती होईल. 1720 मधून काय करायचं, 1575 वजा करायचे, वजा 1575. शून्य मधून 5 जातात का, नाही. मग इथला एक इथं घेतला, 10 मधून 5 गेले, खाली राहिले 5. इथला एक इथं दिला, इथं झाले 8. 12 2 मधून 8 जातात का, नाही. मग इथला एक इथं घेतला, 12 मधून 8 गेले, खाली राहिले 4. इथला एक इथं दिला, इथं झाले 6. 7 मधून 6 गेले, खाली राहिले 1. 1 मधून 1 गेला, खाली राहिले 0. म्हणजे 145 लिटर दूध शिल्लक राहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 पहा. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे, हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. आपल्या चौरसाची परिमिती किती दिली त्यांना, 60 सेंटीमीटर. आता ह्याला जर 60 सेंटीमीटर, चौरसाला किती बाजू असतात, 4. इथं चौरस काढून घेतो आपण. त्याच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. ही चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज किती दिली आपल्याला, 60 सेंटीमीटर. मग चौरसाला बाजू किती असतात, 4. मग परिमितीला जर आपण 4 न भाग दिला, म्हणजे 60 सेंटीमीटरला जर आपण 4 न भाग दिला तर आपल्याला एका साईडची बाजू भेटेल 4 1 4. 6 मधून 4 गेले, खाली राहिले 2. 4 पंचे 20. मग एक बाजू किती आली, 15 सेंटीमीटर. मग ही बाजू आली 15 सेंटीमीटर. मग चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. ही जर 15 सेंटीमीटर आली असेल त्याच्या समोरची बाजू सुद्धा 15च असेल, ही बाजू सुद्धा 15च असेल आणि इकडली बाजू सुद्धा 15च असेल. चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. परिमिती दिली ती आपल्याला 60 सेंटीमीटर. 60 सेंटीमीटरला आपण 4 न भागलं. 4 न का भागलं, कारण की चौरसाला 4 बाजू असतात म्हणून. मग 60ला 4 न भागले, उत्तर आलं 15. मग एक बाजू आपल्याला भेटली 15 सेंटीमीटर. मग आपण सगळ्या बाजू इथं 15, इथं 15, इथं 15, इथं 15, चारही बाजू समान मापाच्या असतात. आता आपल्याला काय विचारलंय, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, बाजूचा वर्ग. मग ह्या बाजूचा वर्ग करायचा. 15चा वर्ग किती, 225. 15 गुणाकारामध्ये 15. चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं, 225 चौरस सेंटीमीटर.
आपल्याला तीच विचारलं होतं, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? 225 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये त्याचा आन्सर दिलेला आहे आपल्याला 225. प्रश्न क्रमांक 16 पहा. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. टोटल शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या किती दिली आपल्याला? 1040. 1040 मध्ये विद्यार्थी पण आहेत आणि शिक्षक पण आहेत. मग 1040 तर लिहून घ्यायचे. त्यांच्या भागाकारामध्ये काय करायचं आता? काय म्हणले पुन्हा? त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल. 15 विद्यार्थ्यांमागे किती शिल्लक असेल? तर एक शिल्लक. 15ची आणि 1ची काय करायची? बेरीज करायची. 15 आणि 1 किती? 16. मग 1040 ला काय करायचं? 16 ने भाग द्यायचा. आपल्याला एकूण शिक्षकांची संख्या मिळते. 16 ने काय करायचं? सुरुवातीला 104 ला भाग द्यायचा. 16 × 16 16 सकी 96. आता 104 मधून जर 96 गेले खाली राहतात 8, इथे झाली 80. आता 16 ने काय करायचं? 80 ला भाग द्यायचा. 16 पंचे 80. तर एकूण शिक्षकांची संख्या किती आली? तर 65 आली एकूण शिक्षकांची संख्या. ऑप्शन क्रमांक 2.